बदलापूरच्या घटनेनंतर राज्य सरकारनं शालेय शिक्षण विभागामध्ये राज्यातील सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांकरता एक नवी नियमावली जारी केली आहे। याचाच रियालिटी चेक केलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं। नामांकित मॉडेल माध्यमिक शाळा आहे ही आणि या शाळेत 40 पेक्षा जास्त वर्ग खोल्या आहेत। 2000 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात। या शाळेत रियालिटी चेक केला असता इथं 8 सीसीटीव्ही कॅमेरे आढळलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकरता सीसीटीव्ही अगोदर लावण्यात आल्याचं इथल्या उपमुख्याध्यापक रवींद्र डोंगरदेव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेश बारंगे यांनी। बदलापूर येथे घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्यानंतर अनेक त्याचे पडसाद अनेक राज्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये दिसू लागले। अनेक पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी आंदोलनही केलेले आहेत हे आपल्याला दिसत आहे। त्याच प्रकारे शासनाने शाळेवर नियमावली नवीन चालू केली आणि या नियमावली चालू केल्यानंतर प्रत्येकी शाळेची आपण लोकशाही न्यूज चॅनल कडून रियालिटी चेक केल्या जात आहेत आणि त्यासाठी आपण आलो आहोत एका नामांकित शाळेमध्ये। याच नामांकित शाळेमध्ये आपण बघू शकतोय की ही शाळा आहेत महाविद्यालय मॉडेल माध्यमिक विद्यालय। या ठिकाणी जवळपास 2 ते 2.5 विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्ग खोले आहेत। त्याकरिता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। हे शासनाने आज जरी घोषणा केली असेल मात्र ते यापूर्वीच लावण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून आपल्या सोबत आहेत याच हायस्कूलचे उपप्राध्यापक, त्यांच्याकडून जाणून घेऊया। तुम्ही सीसीटीव्ही किती लावलेले आहेत आणि कधीपासून ह्या शाळेत सीसीटीव्ही लावले आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तुम्हाला काय वाटतं? सीसीटीव्ही ही गरज आहे, परंतु तुमचा शासन निर्देश जो आला तो आज आला। आम्ही त्या आधीच सीसीटीव्ही लावले। 6 पैकी 2 आधी वादळाने अकार्यान्वित झाले होते। आज आमचे 4 कॅमेरे सुस्थितीत आहे, पण त्याही पेक्षा जेव्हा कॅमेरे अस्तित्वात नव्हते तर आमची मानवी साखळी किंवा मानवी वृत्तीच एवढी चांगली किंवा आम्ही शिफ्ट वाईज असं काही लावलाय। 8 पर्यंत आमच्या इथं ग्राउंड ऍक्टिव्हिटी चालतात सायंकाळी, तरी इथं आमचे शिक्षक उपलब्ध असतात आणि सीसीटीव्हीची नजर त्यांवर असते। इथलं वातावरण एवढं निकोप आम्ही केलं आहे की महिला शिक्षकांशी मुली थेट संवाद साधतात। पहिल्यांदा त्यांचा प्रॉब्लेम काही असला तर त्या वर्गनायिका महिला मुलीला सांगतात आणि ती मुलगी त्यांच्या शिक्षकांमार्फत आमच्याजवळ त्या थेट समस्या येतात। त्यामुळे इथं आम्ही या सर्व घटनांना शह देण्याच्या दृष्टीनं काटेकोर अंमलबजावणी किंवा आमचं लक्ष नजर त्याच्यावर आहे आणि त्यामुळे इथं या वातावरणात काही घडेल असं मला वाटत नाही। आम्ही या शाळेत खूप सुरक्षित आहात। मी 5वी पासून या शाळेत शिकते। आज 6 वर्ष झाले। मला कधीच असुरक्षिततेची जाणीव झाली नाही। येथील शिक्षक पण खूप चांगले आहे, आम्हाला शिक्षण पण चांगले देतात आणि शाळेत सीसीटीव्ही पण कॅमेरा पण लागलेले आहेत। आम्हाला कधीच असुरक्षिततेची जाणीव झाली। मी इथे इयत्ता 10वी मध्ये शिकतो। मला जवळपास इथे 5-6 वर्ष होत। मी इयत्ता 5वी पासून इथे शिकत आहे। माझं गाव इथे 5 किलोमीटर दुरीवर आहे। मी पण इथून बसनेच प्रवास करतो, पण मला आतापर्यंत कधीच असं आढळलं नाही की कोणी मला वाईट स्पर्श केला किंवा काही असं काहीच आढळलं नाही। कारण इथे शिक्षक आम्हाला नेहमी गाईड करतात की आपल्याला बसने प्रवास करायचा आहे तर कसा करायचा आहे, कोणाशी काय बोलायचं आहे आणि काय नाही। आम्हाला नेहमी ते मोटिवेट करतात, गाईड करतात आणि जर काही आढळलंय तर आम्हाला सांगतात की ते पहिले शिक्षकांकडे सांगा आणि काही झालं तर ते ऍक्शन पण घेतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।